कर्क राशी 6 ते 12 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी या आठवड्यात कला योगाचा एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे। खरं तर या आठवड्यात शुक्र सिंह राशीत असेल आणि चंद्र कुंभ राशीत असेल, ज्यामुळे कलायोग प्रभावी होईल। ज्योतिषशास्त्रात कलायोग खूप आदर आणि स्थान आणतो। अशा परिस्थितीत ऑक्टोबरच्या या आठवड्यात कर्क राशीला कलायोगामुळे मोठे यश मिळू शकते। यासोबतच तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते। त्याचवेळी या राशीला काही मोठी आनंदाची बातमी देखील मिळू शकते। चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल। कर्क राशी, तुम्ही प्रत्येक यशासाठी आता पात्र आहात। 7 ऑक्टोबर हा या आठवड्यातील तुमचा सर्वात भाग्यवान दिवस आहे, कारण मंगळवारी मेष राशीत पौर्णिमा उगवल्याने तुम्हाला अखेर मान्यता आणि यश मिळेल, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता। तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला एक नवीन प्रवासात प्रवेश मिळाला आहे। या काळात तुम्हाला तुमच्या स्वप्नांना प्राधान्य देण्यास आणि तुम्हाला हव्या असलेल्या यशात गुंतवणूक करण्यास सांगितले गेले। तुमच्या आयुष्यातील इतर क्षेत्रे महत्त्वाची झाली नाहीत असे नाही, परंतु तुम्हाला हे जाणवले की तुम्ही तुमची स्वप्ने इतर कोणासाठीही मागे ठेवू शकत नाही। हा प्रगतीकरणाचा आणि नवीन सुरुवातीचा एक शक्तिशाली काळ आहे, म्हणून या काळाची तुमची पात्रता निश्चित करा। विश्व तुम्हाला प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत आहे आणि आता तुम्हाला शेवटी कळेल की या सर्व गोष्टींचा उद्देश काय होता। कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या नोकरीत चांगली बातमी आणू शकतो। प्रत्येक प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायातही यश मिळेल। राजकारणात सहभागी असलेल्यांना फायदा होईल। पिवळा आणि लाल रंग तुमच्यासाठी शुभ असणार आहेत। कर्क राशी, नातेसंबंधांमध्ये सीमा निश्चित करा। नवीन ओळखी होऊ शकतात। जोडप्यांना घरगुती जबाबदाऱ्यांबद्दल स्पष्ट संवाद आवश्यक आहे। करिअरच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी स्पष्ट मर्यादा आणि व्याप्ती निश्चित करा। नवीन प्रकल्पांसाठी ठोस भूमिकांची आवश्यकता असेल। आठवड्याच्या मध्यात पदोन्नती सकारात्मक चिन्हे दाखवू शकतात। रोख मर्यादा ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा। गुंतवणुकीसाठी सल्लागारांचा सल्ला घ्या। मंगळवार हा नियोजनासाठी अनुकूल दिवस आहे। कर्क राशी, या आठवड्यात तुम्ही नातेसंबंधांमध्ये काही नवीन सीमा निश्चित कराल। एकट्यांसाठी मंगळवार हा गट क्रियाकलाप किंवा औपचारिक सेटअपमध्ये नवीन ओळखींसाठी अनुकूल आहे। मंगळवारी कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित समस्या चर्चेद्वारे सोडवली जाईल आणि सुसंवाद सामान्य होईल। वचनबद्ध लोकांनी शुक्रवारी त्यांच्या जोडीदारासोबत कोणत्याही घरगुती नियमांबद्दल किंवा जबाबदाऱ्यांबद्दल स्पष्ट चर्चा करावी लागेल, ज्यावर एकमत होण्यास वेळ लागेल। रविवारी जुन्या ओळखीशी संभाषण सुरू होईल, ज्यामुळे जवळीक निर्माण होऊ शकते। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या मर्यादा आणि व्याप्ती निश्चित करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। सोमवार हा रणनीती बनवण्यासाठी सर्वात योग्य असेल। बुधवारी तुम्हाला सहकार्यासोबतच्या कामाच्या वाटणीबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल। पदोन्नतीची आशा असलेल्या महिलांना शुक्रवारी सकारात्मक संकेत मिळतील। व्यवसाय करणाऱ्या महिलांना बऱ्याच काळानंतर क्लायंटकडून संपर्क मिळेल आणि त्यांचे रखडलेले काम पुन्हा सुरू होईल। रविवारी एक नवीन आणि महत्त्वाचा प्रकल्प सुरू होईल। पैशाच्या बाबतीत रोख रकमेची मर्यादा निश्चित करणे आणि अनावश्यक खर्च थांबवणे आवश्यक आहे। सोमवारी खर्चाबद्दल जवळच्या व्यक्तीशी चर्चा होईल, ज्यामुळे बचतीचा एक नवीन मार्ग सापडेल। आठवड्यातील सर्वात स्थिर आर्थिक दिवस हा मंगळवार असेल। जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर शुक्रवारी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या। शनिवारी काही जुने कर्ज परत मिळण्याचे संकेत मिळतील। शरीर आणि मनाच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा तुम्हाला ओळखाव्या लागतील। सोमवारी स्वतःसाठी वेळ काढल्याने आठवड्याची सुरुवात चांगली होईल। बुधवारी काही वेळ शांत वातावरणात बसल्याने तुमचे मन शांत होईल आणि चिडचिड कमी होईल। गुरुवारी विश्रांतीशिवाय काम केल्याने तुम्हाला अधिक थकवा जाणवू शकतो। शुक्रवारी रात्रीच्या जेवणाच्या वेळेत उशीर केल्याने तुमची झोप बिघडू शकते। कर्क राशी, मंगळवारी शिवलिंगाला जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा। गुरुवारी गरजू महिलेला ताक किंवा दूध दान करा। या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा चांदी पांढरा असेल, तर भाग्यवान क्रमांक हा 2 असेल। या आठवड्यात कर्क राशीच्या व्यक्ती त्यांच्या नातेसंबंधांमध्ये अशा सीमा निश्चित करतील ज्या त्यांनी यापूर्वी कधीही केल्या नव्हत्या। रविवारी जुन्या मित्राशी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी संभाषण सुरू होईल, ज्यामुळे थोड्या वेळानंतर जवळीक निर्माण होऊ शकते। अविवाहित महिलांसाठी मंगळवार नवीन ओळखींसाठी अनुकूल असेल, विशेषतः गट क्रियाकलाप किंवा औपचारिक वातावरणात।
तर विवाहित किंवा वचनबद्ध लोकांनी शुक्रवारी त्यांच्या जोडीदाराशी घरगुती नियम किंवा जबाबदारीबद्दल स्पष्ट चर्चा करावी लागेल, ज्यावर एकमत होण्यास थोडा वेळ लागेल. कुटुंबातील सदस्याशी संबंधित समस्या मंगळवारी चर्चेद्वारे सोडवली जाईल आणि सुसंवाद सामान्य होईल. कामाच्या ठिकाणी कर्क राशीच्या महिलांना या आठवड्यात त्यांच्या कामाच्या सीमा आणि व्याप्ती निश्चित कराव्या लागतील. बुधवारी तुम्हाला सहकार्यासोबत कामाचे वाटप स्पष्ट करावे लागेल. रविवारी एक नवीन प्रकल्प सुरू होईल, ज्यामध्ये तुमची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची असेल. पदोन्नतीची आशा असलेल्यांनी शुक्रवारी सकारात्मक संकेत मिळतील, परंतु अंतिम निर्णय काही काळानंतर घेतला जाईल. व्यावसायिकांना बऱ्याच काळानंतर क्लायंट्सकडून संपर्क मिळेल, ज्यामुळे रखडलेले काम पुन्हा सुरू होईल आणि रणनीती आखण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम काळ असेल. कर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यात रोख रकमेची मर्यादा निश्चित करावी आणि वाया घालवणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. सोमवारी तुम्ही जवळच्या व्यक्तीशी खर्चाबद्दल चर्चा कराल, ज्यामुळे बचत करण्याचे नवीन मार्ग सापडतील. बुधवारी तुमच्या बजेटच्या पलीकडे जाण्याची गरज निर्माण होऊ शकते, म्हणून तो दिवस खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करा. शनिवारी जुने कर्ज परतफेड होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नवीन योजना तयार होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांनी शुक्रवारी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. मंगळवार हा आठवड्यातील सर्वात आर्थिकदृष्ट्या स्थिर दिवस असेल. आरोग्याच्या बाबतीत कर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या शरीराच्या आणि मनाच्या मर्यादा ओळखाव्या लागतील. एकंदरीतच पाहता कर्क राशी या आठवड्यात भावनिक खोली केंद्रस्थानी आहे, कारण चंद्र तुमचा अधिपती आत्मनिरीक्षण आणि संवेदनशीलता वाढवतो. प्लुटोमधील परिवर्तनशील ऊर्जा तुम्हाला जुन्या पद्धती सोडवण्याचे आव्हान देते, ज्यामुळे वैयक्तिक विकासाचा मार्ग मोकळा होतो. एक आधार प्रणाली तुमचा संकल्प मजबूत करते. विश्वासू मित्र किंवा सल्लागारांवर विश्वास ठेवा. आठवड्याच्या मध्यभागी आर्थिक समायोजनांना अनुकूलता मिळते. भविष्यातील स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी खर्चाचे मूल्यांकन करा. नातेसंबंधांच्या क्षेत्रात शुक्र घरात बंध जोपासण्यास प्रोत्साहित करतो. अविवाहितांना अशी व्यक्ती सापडू शकते जी सामायिक हितसंबंधांद्वारे आत्म्याने प्रतिध्वनी करते. आरोग्याच्या बाबतीत संतुलन महत्त्वाचे असेल. जास्त वचनबद्धता टाळा. सौम्य व्यायाम आणि शांत दिनचर्या निवडावी. व्यावसायिकदृष्ट्या एकट्या प्रयत्नांपेक्षा सहयोगी प्रयत्नांचा प्रयत्न करा. सर्जनशीलता भरभराटीला येते, विशेषतः संघ सेटिंग्समध्ये. आठवड्याचा शेवट जसजसा उजळतो तसतसे भावनिकदृष्ट्या रिचार्ज करण्यासाठी पाण्याजवळ वेळ घालवा. आध्यात्मिक किंवा ध्यानधारणारी करणारी क्रिया सखोल अंतर्दृष्टी देऊ शकते. एकंदरीतच कर्क राशी हा आठवडा तुमच्यासाठी अंतर्ज्ञान तुमचा मार्गदर्शक असू द्या, कारण या आठवड्यातील ऊर्जा तुमच्या भावनिक स्पष्टता आणि लवचिकतेच्या प्रवासाला पाठिंबा देईल.